जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, आजचा आपल्या सीरीजचा 14वा दिवस आहे. आपली सीरीज आहे मिशन 100 आउट ऑफ 100 इन मॅथ्स. ओके, ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे स्ट्रेट लाईन आणि स्ट्रेट लाईनचं आजचं आपलं 4थं लेक्चर आहे. ऑलरेडी 3 लेक्चर झालेले आहेत. जर ती पाहिली नसेल तर पाहून घ्या. त्याचे शॉर्ट नोट्स काढा आणि नेक्स्ट येणारे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करा. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण आजच्या सेशनला. या स्ट्रेट लाईनच्या आधी आपण लॉजिक आणि मॅट्रिसेसचे क्वेश्चन पाहिलेले आहेत. 14वं लेक्चर आहे म्हणजे जवळ-जवळ 140 प्रश्न आज आपले संपणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला जवळ-जवळ ऑल टोटल मॅथ्सचे सर्व क्वेश्चन कव्हर करायचे. 3,000, 4,000, 5,000 जेवढे होतील पॉसिबल आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळं झालेला जो पार्ट आहे तो पेंडिंग ठेवू नका. तो कव्हर करत चला, त्याच्यावर शॉर्ट नोट्स काढत चला आणि क्वेश्चन सॉल्व्ह करत चला. ठीक आहे. तर आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करतोय. काय पहा फर्स्ट क्वेश्चन. इफ द लाईन थ्रू पॉइंट्स आणि पॉइंट्स, ओके, तुमची लाईन ह्या 2 पॉईंटमधनं पास होते, इज परपेंडिक्युलर. अर्ध्या या 2 पॉईंटमधनं जाणार लाईन इज परपेंडिक्युलर टू द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स. ह्या 2 पॉईंटमधनं जाणाऱ्या लाईनला तुमची लाईन परपेंडिक्युलर आहे. देन द व्हॅल्यू ऑफ एक्स, तर एक्सची व्हॅल्यू काढा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एक लाईन आहे ती या 2 पॉईंटमधनं पास होते. कोणती आहे? -2,6 आणि समजा आपण हा 4,8 आणि दुसरी जी लाईन आहे ती लाईन समजा 8 आणि 12 या पॉईंटमधनं आणि एक्स आणि 24 या 2 पॉईंटमधनं पास आउट होते. या 2 लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. तर तुम्हाला जो एक्स या ठिकाणी दिलाय त्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. ओके. आता जर 2 लाईनमधनं पॉईंट जाते आणि ते दोन्ही पॉईंट तुम्हाला गिव्हन आहेत. ओके. आणि ह्या लाईनवरचे पण दोन्ही पॉईंट गिव्हन आहेत. तर आणि 2 लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. तर आपल्याला एक तर माहिती आहे, जर 2 लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन -1 येतं. म्हणजे पहिल्या स्लोपला आपण समजा M1 म्हटलं तर दुसऱ्या स्लोपला आपण M2 म्हणतो आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन हे किती येतं? -1 येतं. ओके. म्हणजे थोडक्यात काय, एका लाईनच्या स्लोपला एक लाईनचा स्लोप जरी तुम्हाला मिळाला तर तुम्ही त्याला उलटं करून साइन चेंज करता आणि दुसऱ्या लाईनचा तुम्हाला स्लोप मिळतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण ठरवलं का M1 जे आहे त्या लाईनचा स्लोप 2 आहे आणि M2 ही लाईन तशीच आहे इंटू या लाईनचा स्लोप आपल्याला माहित नाही, इज इक्वल टू -1. ह्या 2 लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. तर M2 म्हणजे ही जी दुसरी लाईन आहे तिचा स्लोप काय येतो? हा 2 इकडे जाऊन डिवाइड होतो. म्हणजे पहिल्या लाईनच्या स्लोपला जर तुम्ही 2 म्हणताय तर दुसऱ्या लाईनचा स्लोप तुम्हाला काय मिळतो? -1/2. म्हणजे थोडक्यात काय केलं तुम्ही, त्याला उलट केलं आणि साइन चेंज केलं. ओके. ही झाली या ठिकाणची पहिली कन्सेप्ट. आता दुसरी कन्सेप्ट काय? स्लोप. जर 2 लाईनमधनं 2 पॉईंटमधनं जर तुमची लाईन पास आउट होत असेल तर तिचा स्लोप, मग स्लोप काढायचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला काय? स्लोप इज इक्वल टू, ही झाली तुमची आजची दुसरी कन्सेप्ट. ओके. ह्या प्रश्नाची स्लोप इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. ओके. या पॅटर्ननुसार तुम्हाला काय काढता येतो? त्या लाईनचा काय काढतो? स्लोप काढता येतो. आता इथं जर पाहिलं तर ही जी लाईन दिसते तुम्हाला, ह्या लाईनचे दोन्ही पॉईंट तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ह्या लाईनचा तुम्ही काय काढू शकता? स्लोप काढू शकता, ज्याला आपण M1 म्हणू. ओके. मग आता M1 तुम्हाला काढायचं आहे तर 8 मायनस काय होणार आहे? 6. आता y2 - y1 पहिला पॉईंट जो असतो तो x असतो, दुसरा y चा असतो. याला x1 आणि y1 म्हणलं, याला x2 आणि y2 म्हणलं. तर 8 - 6 y2 - y1 8 - 6 डिव्हाइड 4 -2 कारण ऑलरेडी तो स्वतः मायनस आहे. ओके. 4 -2. मग आता इथं काय झालं? 8 - 6 2 आले. 4 इथं काय झाले? +2 झाले कारण डबल मायनसचं साइन आलं. ओके. म्हणजे 2 बाय किती आले? 6 म्हणजेच 1 बाय काय आले? 3. मग आता तुम्हाला पहिल्या लाईनचा स्लोप या ठिकाणी समजलेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या लाईनचा स्लोप काढायचा आहे. आता दुसऱ्या लाईनचा जो स्लोप आहे त्याला आपण M2 म्हणू. सेम पॅटर्नने आपल्याला इथं फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. म्हणजे इथे काय होणार आहे? 24 - 12 y2 - y1 ओके अपॉन x - 8 मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर 24 मधनं 12 गेले, 12 राहिले. 8 x - 8 या त्याच पद्धतीने. आता M2 म्हणजे काय? दुसऱ्या लाईनचा स्लोप. आपल्याला जर पहिल्या लाईनचा स्लोप कळला तर दुसऱ्या लाईनच्या स्लोपला आपण काय करतो? आहे त्या स्लोपला फक्त उलटं करतो. म्हणजे 3/1 होणार आणि त्याला साइन कोणतं जाणार? मायनसचं. आता मायनसचं साइन या ठिकाणी गेलेलं आहे. मग आता फक्त काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 ने कशाला मल्टिप्लाय केलं? -3 ने x - 8 ला मल्टिप्लाय केलं आणि तिकडे कोण राहिले? 12 1 12. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 3 इथं गेला -3x मायनस प्लस 8 3 24 इज इक्वल टू किती आले? 12. मग आता मला 3x मला x काढायचा आहे. मग मी 3x इकडे निगेटिव्ह होईल. मी 3x ला तिकडे घेऊन जाईल आणि 12 ला इकडे. आता जर इकडे ऑलरेडी कोण आहे? 24. 12 ला इकडे बोलवलं तर 24 12 मायनस झाला आणि 3x तिकडे जाऊन पॉझिटिव्ह झाले. 24 मधनं 12 गेले पुन्हा तर 12 राहिले आणि 3x. ओके. मला x ची व्हॅल्यू काढायची. 3 इकडे डिव्हाइडला पाठवला. या ठिकाणी मी उत्तर घेतोय
ओके, तर काय झालं 12 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू एक्स आणि इथं किती आलं 4 डिवाइड एक्सची व्हॅल्यू किती मिळाली मला 4. 3 ने डिवाइड केल्यानंतर म्हणजे तुमचा जो पर्याय क्रमांक आहे तो कोणता आहे 2 बी ऑप्शन. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे, जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. जर काही मुलांना जर क्वेश्चन येत असतील आणि त्यांच्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करणार असाल तर 100% करा आणि स्पीडनी पुढे जावा. ठीक आहे, त्यानंतर पहा द इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर द इक्वेशन ऑफ द लाईन परपेंडिक्युलर टू या लाईनला परपेंडिक्युलर आहे अँड मेकिंग इंटरसेप्ट 3 विथ पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. म्हणजे थोडक्यात काय तुमची जी लाईन आहे तिने वाय ॲक्सिसचा जो इंटरसेप्ट आहे हा 3 आहे आणि या लाईनला तुमची लाईन काय आहे परपेंडिक्युलर आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे का तुमच्या लाईनचं इक्वेशन काढा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू का वायचा 3 या ठिकाणी असणारे पॉझिटिव्ह. ठीक आहे, रॅन्डम आपण आकृती काढतोय, परफेक्ट काढत नाही, फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. आता समजा हा तुमचा काय झाला वाय इंटरसेप्ट जो किती दिलाय 3 आणि त्यांनी जी एक लाईन सांगितली तर त्या लाईनला आपली लाईन काय परपेंडिक्युलर आहे आणि त्या लाईनचं जे इक्वेशन आहे ते काय 2x - 3y + 5u इज इक्वल टू 0. ओके, ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय तर आपल्याला असं सांगितलंय का हा वाय इंटरसेप्ट आहे आणि या पॉइंट मधनं ती लाईन गेलेली आणि ह्या लाईनला काय परपेंडिक्युलर आहे. तर ह्या लाईनचं इक्वेशन आता जेव्हा तुम्हाला वाय इंटरसेप्ट दिलेला असतो तेव्हा तुमच्या लाईनचा फॉर्मॅट काय असतो वाय इज इक्वल टू mx. बाजूला लिहून घेऊया आपण म्हणजे नंतर व्हॅल्यू पुट करता येतील. लाईनचं इक्वेशन काय वाय इज इक्वल टू mx प्लस सी. आता वाय इज इक्वल टू प्लस सी, सी ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे आणि सी ची व्हॅल्यू काय 3 आहे कारण वाय इंटरसेप्ट. सी म्हणजे कोण असतो वाय इंटरसेप्ट. मग आता हा लाईनचा पॅटर्न आहे, वाय इंटरसेप्ट माहिती असेल तर तुम्ही हा पॅटर्न यूज करता. आता वायच राहणार आहे एक्स राहणार आहे, सीची व्हॅल्यू कळली, आपल्याला गरज कोणाची स्लोपची. आता स्लोप आपली लाईन आणि ही लाईन एकमेकाला काय परपेंडिक्युलर आहे. म्हणजे जर तुम्हाला ह्या लाईनचा स्लोप कळला तर त्याला फक्त उलट करून साईन चेंज करायचे. आपण आधीच्या प्रश्नामध्ये पाहिले तर तुम्हाला आपल्या लाईनचा स्लोप मिळणार आहे. आता त्या लाईनचं जर जी लाईन गिवन आहे त्या लाईनचा स्लोप काढायचा आहे, पण त्या लाईनचं जर इक्वेशन पाहिलं तर ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. या पॅटर्न मध्ये जर एखादी लाईन असेल तर तिचा स्लोप तुम्हाला काढायचा असेल. आधीच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं 2 पॉईंट मधनं जेव्हा लाईन पास आउट होते तिचा स्लोप काय असतो y2 - y1 अपॉन x2 - x1. पण जर या पॅटर्न मध्ये लाईन दिली आहे तिचा स्लोप जर तुम्हाला विचारला तर तो -a अपॉन b असतो. मग याचा विचार जर केला तर त्या लाईनचा जो स्लोप आहे तो काय होणार आहे स्लोप इज इक्वल टू त्यांनी जी लाईन दिली त्या लाईनचा स्लोप वाटतो पण -2 अपॉन बी स्वतः मायनस आहे त्यामुळे इथं मायनस डबल साईन झालं, मायनस मायनस प्लस म्हणजे 2/3 हा स्लोप कोणाचा आला त्यांनी दिलेल्या लाईनचा. म्हणजे आता ह्या लाईनचा जो स्लोप आहे तो आहे 2/3. ओके, मग आपल्याला आपल्या लाईनचा स्लोप काय करतो आपण याला उलट करणार म्हणजे आपल्याला m1 म्हणजे आपली जी लाईन आहे तिचा स्लोप मिळणार. या लाईनच्या स्लोपला उलट केलं 3/2 आणि त्याचं साईन चेंज केलं मायनस. म्हणजे आता आपल्याला आपल्या लाईनचा स्लोप मिळाला म्हणजे m ची व्हॅल्यू मिळाली. मग आपण ही व्हॅल्यू फक्त इथं सबस्टिट्यूट करणार आहे. काय व्हॅल्यू आपली -3/2 मग -3/2 x या ठिकाणी पुट केलं. आता आपण काय केलं इथं 2 आहे मग बेस सेम करण्यापेक्षा आपण काय करू टोटल इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू त्यामुळे हा 2 काय होईल निघून जाईल. तर टोटल इक्वेशनला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा परिणाम काय होणार आहे इथं झाले 2y. ओके, इथं 2 ला 2 कॅन्सल झाला इज इक्वल टू -3x इथं आले आणि 2 ने इथे केलं +6 या ठिकाणी आले. लक्षात. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 3x इकडे निगेटिव्ह त्याला इकडे बोलून घेऊया आणि 6 ला पण इकडे बोलून घेतलं तर ऑलरेडी तिकडे 0 राहिला. तर पहा 3x प्लस 2y -6 इज इक्वल टू 0 कारण हा पॉझिटिव्ह होईल तर हा निगेटिव्ह होईल. हे जे इक्वेशन आहे हे कुठे 3x प्लस 2y -6 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आले लक्षात. तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय बा n इज फूट म्हणजे बेस. ओके, ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन मधून काढणाऱ्या परपेंडिक्युलरचा जो बेस आहे तो म्हणजे n आहे. ओके, टू द लाईन एल लाईन एल ला देन द इक्वेशन ऑफ लाईन एल तर लाईन एलचं इक्वेशन काढा. ओके, म्हणजे थोडक्यात काय आपण असं कन्सिडर करूया ही एक लाईन एल आहे. त्या लाईन एल ला ओरिजिन इथं ओ आहे इथून एक परपेंडिक्युलर काढला ज्याला आपण एन म्हटलं त्याचे कोऑर्डिनेट किती आहेत 3 - 4. ओके, आता आपल्याला काय काढायला सांगितलं त्यांनी लाईन एलचं इक्वेशन काढायला सांगितलं. आता जर लाईन एलचं इक्वेशन काढायचं आहे ती एन मधून पास होते
आता एन हा त्याचा त्याच लाईनवरचा एक पॉईंट आहे. आता लाईन जर सिंगल पॉईंट मधून पास होत असेल तर सिंगल पॉईंट म्हणजे स्लोप पॉईंट फॉर्म. तर त्याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न काय आहे, y मायनस y1 इज इक्वल टू m ब्रॅकेट x मायनस x1. मग आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची मिळाली, आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे त्या लाईन मधला x1 आणि y1. ओके, मग आता x1 ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, x1 कोण आहे 3 आहे आणि y1 कोण आहे -4 आहे. आता y1 ची व्हॅल्यू पहा, हा कोण आहे तुमचा x1 आणि हा कोण आहे तुमचा y1. मग y1 इथं मायनस केला, डबल मायनस होणार इथं, ओरिजिनल फॉर्म्युला मधलं मायनस आणि हा मायनस, त्यामुळे इथं झालं प्लस सिम्बॉल. ओके, +4 इज इक्वल टू m माहित नाही अजून स्लोप, x मायनस x1 किती आहे 3, त्यामुळे याला इथं ठेवलं. आता गरज कोणाची, स्लोपची. मग आता त्यांनी काय सांगितले, ओरिजिन मधून तुम्हाला इथं फूट परपेंडिक्युलर टाकलाय, म्हणजे ही लाईन आपल्या लाईनला काय परपेंडिक्युलर. म्हणजे जर आपल्याला या लाईनचा स्लोप समजला तर त्याला फक्त उलट करून साइन चेंज करायचे. पहिल्या प्रश्नात तेच, दुसऱ्यात तेच, आता परत तीच कन्सेप्ट आली. म्हणजे आता तुम्हाला काय करायचंय, ह्या लाईनचा ON, ह्या लाईनचा काय काढायचा, स्लोप काढायचा. आता ON चा जर मला स्लोप काढायचा असेल, ओके, ह्या लाईनचा, तर तो मी स्लोप कसा काढणार आहे, स्लोपचा फॉर्म्युला मला ओरिजिन म्हणजे याचे पण कोऑर्डिनेट मला माहिती आहे, ते काय 0 0. मग आता तुम्ही जर पाहिलं गेलं तर 2 पॉईंट मधनं जेव्हा लाईन पास आउट होते तेव्हा स्लोपचा फॉर्म्युला काय, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा फॉर्म्युला आपण याच्या आधीही पाहिलेला आहे. ओके, स्लोप इज इक्वल टू, ज्याला आपण m म्हणतो स्लोपला, काय y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता ह्या पॅटर्न नुसार -4 -0 आणि 3 -0 म्हणजे काय उत्तर आलं, -4/3. आता हा जो स्लोप आला हा कोणाचा आला, ON चा. म्हणजे त्याला काय करणार आपण या ठिकाणी, उलट करून घेणार. ओके, म्हणजे आता तो आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. मग त्याला कसं करणार आपण, उलट करणार. उलट करणं म्हणजे काय होणार आहे, आता हा स्लोप 3/4 होणार आणि त्याचं काय होणार, साइन चेंज. ऑलरेडी तर जर मायनस आहे तर तिथं काय असणार आहे, प्लस असणार आहे. समजलंय का, ठीक आहे. मग आता आपल्याला फक्त याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. मग आता ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार, आता इथं जर पाहिलं तर हा इंटू आहे, सॉरी म्हणजे 3/4 याला इंटू आहे, हा 4 डिवाइडला आहे, म्हणजे याला आपण इकडे जर पाठवलं तर काय झाला, 4y. 4 ने याला डायरेक्ट मल्टिप्लाय केलं, प्लस 4 चौक 16 16 आलं. 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं, 3x मायनस किती आले 9. मग आता आपण काय करूया, 3x पॉझिटिव्ह आहे, याला इकडे आणलं तर निगेटिव्ह होईल, त्यामुळं हेच मेंबर तिकडे घेऊन जाऊ. मग तिकडे कोण आहे 3x, इकडनं तिकडे कोण गेला 4y, तो मायनस झाला. ऑलरेडी तिकडे कोण आहे -9, हे 16 तिकडे गेले मायनस झाले, इज इक्वल टू 0. म्हणजेच काय झालं, 3x मायनस 4y मायनस 25 इज इक्वल टू काय झालं, 0. ओके, 3x मायनस 4y मायनस 25 इज इक्वल टू 0, पर्याय क्रमांक 2. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा, द इक्वेशन ऑफ लाईन हुज परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन 5 युनिट. ओरिजिन पासून तुमची लाईन 5 युनिट डिस्टन्सवर आहे. विच द परपेंडिक्युलर टू द लाईन फ्रॉम ओरिजिन मेक्स 210 विथ द पॉझिटिव्ह एक्सिस. म्हणजे ओरिजिन पासून 5 युनिट डिस्टन्सवर असणारी जी लाईन आहे ती तुमच्या एक्स पॉझिटिव्ह एक्सिस सोबत 210 डिग्रीचा काय करते, अँगल तयार करत आहे. तर त्या लाईनचं काय करा, इक्वेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक पार्ट असं कन्सिडर करू का, हा तुमचा ओरिजिन आहे आणि ही तुमची अशा पद्धतीने एक लाईन पास आउट झालेली आहे आणि ती लाईन ओरिजिन पासून 5 युनिट डिस्टन्सवर आहे आणि पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल क्रिएट झालेला आहे, आपण या बाजूनी जरी घेतला अशा पद्धतीने इथं, तर हा किती होईल 210, कारण इथं 180. ओके, सॉरी आपण पहा निगेटिव्ह डायरेक्शन नाही आहे, आपण जस्ट कन्सेप्ट क्लिअर करतोय. ओरिजिन पासून ती लाईन 5 युनिट डिस्टन्सवर आहे आणि पॉझिटिव्ह एक्सिस सोबत 210चा अँगल आहे. ओके, ठीक आहे. तर अशा पॅटर्ननी जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर तुम्हाला कसं काढायचंय, हा ही डायग्राम परफेक्ट नव्हती, हे मी तुम्हाला आधी सांगतो. तर त्याचा एक पॅटर्न आहे, त्याचा पॅटर्न काय आहे, नॉर्मल फॉर्म. आता नॉर्मल फॉर्म काय हा, तर नॉर्मल फॉर्म आहे x इंटू कॉस थिटा प्लस y इंटू साइन थिटा इज इक्वल टू p. मग आता थिटा म्हणजे कोण आहे, जिथं एक्स ऍक्सिस सोबत पॉझिटिव्ह अँगल जो सॉरी एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह एक्सिस सोबत जो अँगल तयार होतो तो अँगल, आणि पी काय युनिट, किती डिस्टन्स, तो काय लांब आहे. तर इथं किती आहे 5 युनिट, तो काय लांब आहे, म्हणजे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आलं. मग आता एक्स इंटू कॉस थिटा किती दिलाय 210 प्लस वाय इंटू साइन थिटा किती दिलाय 210 इज इक्वल टू 5 अंतर हे. ओके, ठीक आहे. मग आता इथं जर पाहिलं तर एक्स, आता कॉस 210 ची व्हॅल्यू नाहीये, मग आपण याला 2 भागात तोडतो. कशा पद्धतीने, कॉस
इथं प्लस साईन झालं तर चुकून, ठीक आहे. मग आता इथं काय लिहिणार आहे आपण, कॉस 180 प्लस 30 म्हणजे 210 प्लस वाय इंटू साईन पुन्हा 180 प्लस 30 बरोबर किती आले 5. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं तर कॉस 180 प्लस 30 म्हणजे आता एक्स इंटू कॉस या ठिकाणी मी 30 लिहिले. ओके, आता याला जे साईन आहे कॉस 180 प्लस 30 म्हणजे हा थर्ड क्वाड्रंट मध्ये गेला आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये मायनसचं साईन आहे, मग याला द्यायची मी इथं मायनसचं साईन दिलं. आलं लक्षात, ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तर काय वाय इंटू इंटू साईन पण कोणाला घेऊन बाहेर पडणार 30 ला. ओके, मग साईन 180 प्लस 30 म्हणजे हा पण थर्ड क्वाड्रंट मध्ये, म्हणजे याला पण मायनस साईन म्हणजे हे मायनस प्लस मायनस म्हणजे इथं पण मायनस साईन होणार, इज इक्वल टू काय आलं 5. आता तुम्ही नक्की इथं काय झालंय तर अलाइड अँगल पॅटर्न तयार झालाय. अलाइड अँगल पॅटर्न हा काय, जर पाहता इथं काय सांगतो मी तुम्हाला, साईन इथे जर असतील 180 प्लस मायनस थिटा जर असेल तर हा साईन काय करतो, थिटाला घेऊन बाहेर पडतो इथल्या, आणि तो जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल थर्ड क्वाड्रंट मध्ये त्याच्यानुसार आपण याला काय देतो साईन देतो. आता इथे हा 180 म्हणजे कोण आहे, एक्स ऍक्सिस. आता एक्स ऍक्सिसचं पहा, जसं हे साईन 180 ला आहे तसंच इथं जर पाहिलं गेलं तर साईन 2 पाय म्हणजेच आपण ज्याला 360 म्हणतो, तुम्ही बरेच वेळा पाहिलं असेल 360 प्लस मायनस थिटा म्हणजे याला काय म्हणतात साईन 2 पाय प्लस मायनस थिटा. असं जर असेल तर हा सुद्धा या ठिकाणी काय करतो साईन थिटाला घेऊन बाहेर पडतो आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतात त्याच्यानुसार याला काय दिलं जातं साईन दिलं जातं, त्याच्यानुसार याला साईन दिलं. म्हणजे इथं जर पाहिलं तर 180 360 2 पाय हे काय आहेत एक्स ऍक्सिस, म्हणजे इथे जर एक्स ऍक्सिसला घेऊन प्लस मायनस असेल तर साईन साईनच राहतो. पण जर एक्स ऍक्सिस सोडून म्हणजे किती डिग्री, इथं समजा 90 डिग्री दिलं, किती डिग्री दिली तर 90 डिग्री दिलं, किंवा इथं 270 डिग्री दिलं, म्हणजे पाय मध्ये जर ते पायचं झालं तर 3π/2 दिलं. जर वाय ऍक्सिस म्हणजे आता हे ग्रीन वाले दिसत याला जर प्लस मायनस घेतलं तर साईन कॉस मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पायचं झालं तर साईन समजा इथं तुम्हाला दिलं असतं π/2, आता π/2 म्हणजे 90 डिग्री प्लस मायनस आणि इथं झालं असतं थिटा, तर आता काय केलं असतं साईनचा काय झालं असतं कॉस थिटा झाला असतं, साईनचा काय झाला असता कॉस थिटा. आणि याच्यानुसार मग आता π/2 प्लस थिटा असतं तर सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन कोण आहे पॉझिटिव्ह, तर याला पॉझिटिव्ह साईन ठेवलं असतं. साईन π/2 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट पुन्हा साईन पॉझिटिव्ह आला असता, म्हणजे त्याच्यानुसार आपण काय देतो त्याला साईन देतो. म्हणजे इथं जो पॅटर्न आला तो अलाइड अँगल पॅटर्न आला. आता इथं जर पाहिलं गेलं म्हणजे हे लक्षात ठेवा, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस याचं जे मेजरमेंट आहे हे 90 आणि 270 म्हणजे पायच्या भाषेत बोलायचं झालं तर π/2 आणि 3π/2 लक्षात. हा 0 डिग्री आणि इथं 180 डिग्री आहे आणि इथं पुन्हा 360 पायच्या भाषेत बोलायचं झालं तर हे पाय आणि हे 2 पाय. याला जर म्हणजे ह्याला जर प्लस मायनसला आलं तर साईन साईन राहतो, कॉस कॉस राहतो, टॅन राहतो, सगळे आहे तेच राहतात, थिटाला घेऊन बाहेर पडतात. जर वाय ऍक्सिस मध्ये आलं तर ते चेंज होतात, हे नीट लक्षात ठेवा, ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट आहे. ओके, ठीक आहे. मग आता इथं 180 वाय ऍक्सिस आहे त्यामुळे आहे तोच राहिला थिटा, साईन पण इथं तोच आला. मग आता फक्त व्हॅल्यू पुट करायची तुम्हाला, मग काय होईल तिथं व्हॅल्यू जर आपण पुट केलं तर काय होईल, मायनस एक्स कॉस 30 ची व्हॅल्यू किती आहे √3/2 मायनस वाय तसंच इंटू साईन 30 ची व्हॅल्यू 1/2 इज इक्वल टू किती आलं 5. मग आता इथं 2 आहे इथं 2 आहे, मग आपण काय करू 2 ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करू. 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर हा 2 निघून गेला, म्हणजे इथं काय झालं √3x याला सिम्बॉल कोणता आहे मायनस. आता इथं एक काम करू 2 ने मल्टिप्लाय करण्याऐवजी -2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे सगळे प्लस पण होतील. ओके, -2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे इथं कोणाला प्लस आला, आता -2 ने इथं केलं 2 ला 2 कॅन्सल झाला, कोणाला मायनस मायनस प्लस झाला इथं आणि 2 नाही फक्त वाय राहिला. कळलं का काय वाय राहिला, या 2 ला 2 कॅन्सल झाला आणि मायनसला त्यांनी प्लस केलं. ओके, आणि इथं जर पाहिलं गेलं तर -2 ने याला मल्टिप्लाय केलं -10 आन्सर येणार आहे. म्हणजे √3 आता 10 ला इकडे बोलवलंय त्यांनी, 10 ला जर इकडे बोलवले कारण पलीकडे सगळे 0 ठेवले, 10 ला इकडे बोलवलं तर तो काय होईल प्लस, म्हणजे तिघांमध्ये प्लस सिम्बॉल आहे. इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आले लक्षात. कारण कुठेही आपल्याकडे मायनस नाही, इथं प्लस आहे, याला इकडे बोलवलं प्लस होते. कळलंय, तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर आलो आपण पुढे, काय सांगितलंय, द स्लोप ऑफ लाईन मेकिंग अँगल मेजर 45 विथ द लाईन. स्लोप ऑफ लाईन्स, ओके, मेकिंग अँगल 45 विथ द लाईन म्हणजे एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे असं आपण कन्सिडर करूया. ओके, त्यातली एक जी लाईन आहे
तिचं इक्वेशन आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 5. ओके. आणि ह्या लाईननी काय केलं, ह्या दुसऱ्या लाईन सोबत काय केलंय, अँगल तयार केला 45 डिग्रीचा. आणि तर तुम्हाला विचारलं ही जी लाईन आहे हिचे स्लोप काढा. आलं लक्षात. मग आता आपल्याला एक माहिती आहे स्लोपचा फॉर्म्युला, जर एका लाईनचा आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप दिला असेल तुम्हाला आणि त्या दोन लाईन मधला अँगल जर तुम्हाला काढायचा असेल तर बेसिक फॉर्म्युला आपण कोणता वापरतो, टॅन थीटा इज इक्वल टू मोड मध्ये m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. ओके. हे कधी आहे, जर दोन लाईन दिल्या आणि त्या दोन लाईन मधला अँगल तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं. मग आता इथं काय दिलंय, अँगल दिलाय, एक लाईन दिली, दुसऱ्या लाईनचा स्लोप तुम्हाला काढायला सांगितलं. मग आता सिंपल आहे, थीटा त्यांनी किती दिलाय 45, म्हणजे आपण इथं काय लिहिणार आहे टॅन 45 डिग्री मोड मध्ये. इथं यमोन, आता समजा ह्या लाईनला जर आपण काय म्हटलं यमोन, म्हणजे हा त्यांचा स्लोप झाला, बरोबर आहे, हा आपला स्लोप झाला. मग आपण काय करू, एक काम करूया, आपल्या लाईनच्या स्लोपला आपण यमोन म्हणू आणि त्यांच्या लाईनच्या स्लोपला आपण m2 म्हणू. आता याचा जर स्लोप पाहिला तर कोणत्या पॅटर्न मध्ये लाईन आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. म्हणून या लाईनचा स्लोप काय झाला, स्लोपचा फॉर्म्युला काय सांगतो, मायनस a अपॉन बी. मग या पॅटर्नचा जर वापर केला तर मायनस ए म्हणजे कोण आहे 2 आणि मायनस बी म्हणजे कोण आला -3, म्हणजे स्लोप काय झाला 2/3 बेसिक वन. आता याचा स्लोप उचलून फक्त आपल्याला इथं पुट करायचं आहे. यमोन आपल्याला माहितीच नाही, मग यमोन या ठिकाणी मी घेतला m1, म्हणजे आपण त्याला तात्पुरतं आता m म्हणू, कळलंय. ओके, कारण परत कोणीच नाहीये ना आता. ओके. मायनस किती आहे 2/3. आता हा जो m1 जर म्हटलं आपण, चला ठीक आहे m1 म्हणूया, हा आपल्या लाईनचा स्लोप आहे m1, कारण इथं आपण नाव दिलं m1. ठीक आहे, मग m1 इथे घेतला आपण. बेस इथं जर पाहिलं तर 1 प्लस या दोनचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे 2m1 डिवाइड बाय 3. लक्षात. आता इथं जर पाहिलं तर tan 45 ची व्हॅल्यू किती आहे 1 इज इक्वल टू, इथे बेस सेम करावा लागेल आपल्याला. बेस सेम करण्यासाठी आपण काय केलं, याने याला मल्टिप्लाय केलं, इथं खाली कोणीच नाही म्हणजे 1 आहे, इथं पण 1 आहे, याने याला केलं म्हणजे काय झालं 3m1 मायनस 2 अपॉन 3 मोठावाला बेस. आता हा इथं पण काय झालं 3 प्लस 2m1 अपॉन 3 मोड मध्ये आहे आणि इकडे कोण आहे प्लस 1 दिलेलं आहे. आता समजा इज इक्वल टू 1. आता मोड जर मला काढायचा असेल तर हा जो प्लस आहे त्याला प्लस मायनसचं साईन द्यावं लागतं, म्हणजे इथं काय झालं प्लस मायनस 1 इज इक्वल टू. ओके. आता मोड साईन हे आपण काढलं, हे नीट लक्षात ठेवा. आता हा पॅटर्न काय, अंडर रूट मध्ये जर समजा इथं काय दिला x दिला आणि इकडे जर 5 दिला, जर मला हे x ला बाहेर काढायचं असेल तर आपण याला प्लस मायनस साईन देतो. लक्षात. कारण याचा अर्थ असा होतो, मोडचा मिनिंगच काय आहे, जर आतमध्ये तुम्ही 5 लिहिले तरी बाहेर 5 येतात आणि आतमध्ये -5 दिले तरी बाहेर 5 येतात. म्हणजे जर बाहेर 5 आहे तर नक्की आतमध्ये प्लस आहे का मायनस आहे हे आपल्याला सांगता येत नाही. ओके. म्हणून आतल्या x आतमध्ये असेल, इथं जर x असेल आणि त्याचं उत्तर जर मोडच्या बाहेर 5 असेल तर आपण त्याला प्लस मायनस देतो, कारण इथं 5 टाकला तरी 5 आहे, -5 टाकला तरी 5 आहे. ही कन्सेप्ट या ठिकाणी यूज झालेली आहे. आले लक्षात. ठीक आहे. मग आता इथं याला बाहेर काढलं, दोघांचा बेस जर सेम झालाय तर वन टाइम आपण त्याला कट करू शकतो. म्हणजे इथं काय झालं 3m1 मायनस 2 अपॉन बेस गेलेला आहे, म्हणजे खाली कोण राहिलाय 3 प्लस 2m1. आले लक्षात. ठीक आहे. मग आता फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन एकदा काय करा, याची व्हॅल्यू एकदा प्लस ठेवा आणि याचीच व्हॅल्यू एकदा काय करा मायनस ठेवा. आता समजा आपण प्लस सोबत ठेवायचं ठरवलं, म्हणजे इथं काय आला 1 इज इक्वल टू 3m1 मायनस 2 अपॉन 3 प्लस 2m1. मग आता इथं जर पाहिलं गेलं तर काय होईल, इथं -2 आहे, हा इकडे आला 1 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे काय 3 प्लस 2m1 आहे तसेच राहणार आणि तिकडे 3m1 मायनस 2 आहे तसेच राहणार. मग 2m1 ला आपण तिकडे पाठवू म्हणजे ते मायनस होतील आणि 2 ला इकडे बोलवून घेऊ. 2 ला जर इकडे बोलवलं तर काय उत्तर आलं 5. बरोबर आहे, कारण हे -2 आहे, तिकडे येऊन काय होणार प्लस होणार आणि हे तिकडे जाऊन मायनस होणार, म्हणजे तिकडे 3m मधनं 2m गेले म्हणजे काय राहिला फक्त 1m1 राहिला, म्हणजे स्लोप किती आहे 5. म्हणजे पर्याय क्रमांक बी आणि सी रेसमध्ये आले, हे दोन काय झाले कट झाले. आता दुसरा स्लोप जर पाहायचं ठरलं तर इथं साईन काय द्यावं लागेल आता आपल्याला मायनस. इथं जर मायनस दिलं तर इथं -3 झालं आणि हे पण कोणतं झालं मायनसचं साईन झालं. का, इथं नीट पहा, हा मल्टिप्लायला जातो आहे त्याच गणितात मी सॉल्व्ह करतोय. इथं एकदा प्लस घेऊन आपण काढलाय, आता एकदा मायनस सेकंड वाला ठरवायचं आपल्याला नक्की कोण. मग हा इकडे आला मल्टिप्लायला, त्यामुळे इथं मायनस, हे दोघांचं मायनस झालं. आता मग आपण काय करूया, हे मायनस आहे तर याला आपण तिकडे पाठवलं, तिकडे पाठवल्यामुळे काय झालं, आता इथलं आन्सर चेंज होते पहा, तिकडं ऑलरेडी कोण आहे इक्वलच्या तिकडं
3m1. आता प्लस ते काय झाले 2m1 आणि इकडं -3 आहे, तिकडचं इकडे येऊन काय झालं प्लस, म्हणजे इकडं कोण राहिला -3 + 2, म्हणजे इथं करून -1 राहिला आणि तिकडे कोण राहिला 5m1, म्हणजे हा 5 डिवाइडला जर पाठवलं तर -1/5 इज इक्वल टू काय आला m1, म्हणजे सेकंड जो आहे पर्याय क्रमांक कोणता आहे सी, कारण 5 आणि 5 -1/5 आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. समजलं आहे का? ठीक आहे, डन. जाऊया आपण पुढं. नेक्स्ट काय, द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट, द इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द पॉइंट, या पॉइंट मधून तुमची लाईन जाते अँड मेकिंग ॲक्यूट अँगल 45 विथ द लाईन. सेम प्रश्न तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला लाईनचं इक्वेशन इथं विचारलेलं आहे. आधीच्या लाईन मध्ये फक्त आपल्याला काय विचारले स्लोप. ओके, इथं काय दिलंय 45 डिग्रीचा अँगल आहे आणि ही लाईन आहे, तर स्लोप काढा. मग आता स्लोप काढले तुम्ही, स्लोप कशा पद्धतीने काढायचे हे तुम्हाला कळलंय. आता इथं पहा 45 डिग्रीचा अँगल आहे, तुम्हाला लाईन दिली म्हणजे तुम्ही याच्यावरनं काय काढू शकता स्लोप काढू शकता. जर तुम्ही स्लोप काढले, जर स्लोप तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला काय दिलं या ठिकाणी पॉईंट दिलं. जर तुम्हाला पॉईंट माहिती आहे आणि स्लोप पण माहिती आहे तर तुम्हाला इक्वेशन तयार करायचे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर मला स्लोप काढलाय आणि मला पॉईंट माहिती आहे तर स्लोप पॉईंट फॉर्म्युला काय y - y1 इज इक्वल टू m ब्रॅकेट x - x1, बरोबर आहे. मग आता मला y - y1 काय 2 इज इक्वल टू m ब्रॅकेट x - x1 काय 3. मग आता इथं मला फक्त कोणाची व्हॅल्यू भरायची स्लोपची. स्लोप माझ्याकडे किती येणार 2. आताच आपण पाहिलं याच्या मागच्या गणितामध्ये 2 स्लोप काढलेत आपण. मग सेम पॅटर्न वापरायचा आहे, सेम ऑल टोटल कॅल्क्युलेशन सेम करायचं आहे आणि तुम्हाला काय काढायचं आहे लाईनचे काय काढायचे इक्वेशन काढायचे. हा पॅटर्न तुम्हाला वापरायचा आहे, हा दोनदा वापरायचा आहे कारण स्लोप हे तुमचे दोन वेगवेगळे येणार आहेत. त्या पद्धतीने तुम्हाला दोन वेगवेगळे इक्वेशन्स या ठिकाणी मिळणार आहेत. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात. ओके, नक्की टाकायचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 पहा काय सांगितलंय, ए बी सी अँड डी नॉन झिरो, म्हणजे त्यांची व्हॅल्यू झिरो नाही, रिअल नंबर्स. ओके, ठीक आहे. इफ द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन, ओके ठीक आहे, अँड ठीक आहे, ह्या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉइंट जो आहे लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट, तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये, म्हणजे ह्या लाईनला इथे. आता एक मी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही लिनियर इक्वेशन 10वीला सॉल्व्ह केलं, एक दोन 10वीला लिनियर इक्वेशन दिली होती, मग ती इलिमिनेशन किंवा क्रॅमर्स किंवा ग्राफिकल मेथडने तुम्ही सॉल्व्ह केली. ती सॉल्व्ह केल्यानंतर जर एक्स आणि वाय मिळाला ना, तो एक्स आणि वाय दुसरा तिसरा काही नसून त्या लाईनचा इंटरसेक्शन पॉइंट असतो. हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्हाला दोन लिनियर इक्वेशन दिली तर ती दोन लिनियर इक्वेशन जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता आणि एक्स वायच्या व्हॅल्यू काढता, तर ते एक्स वायच्या व्हॅल्यू दुसऱ्या तिसऱ्या काही नसतात, काय असतात त्यांचे इंटरसेक्शन पॉइंट. ओके, आणि ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये सांगितले त्यांनी, फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतात. इज अ इक्विडिस्टन्स फ्रॉम टू ऍक्सेस, तर दोनही ऍक्सेस पासून ते काय आहे इक्विडिस्टन्सवर आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर हा तुमचा ग्राफ आहे. ओके, आणि तुमच्या दोनही लाईन कुठं इंटरसेक्ट होतात, फोर्थ क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट होतात आणि त्याचा एक्स आणि वाय दोन्ही काय सेम आहेत असं त्यांचं म्हणणं. आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स हा काय असतो पॉझिटिव्ह असतो आणि वाय काय असतो निगेटिव्ह असतो. समजा आपण इथं याला यम म्हटलं, कोणता एक्स कोऑर्डिनेटला जर आपण यम म्हटलं तर वाय कोऑर्डिनेट काय होणार -m होणार. पहा का, कारण त्यांनी सांगितले इक्विडिस्टन्स फ्रॉम द टू ऍक्सिस, दोनही ऍक्सिस पासून समान अंतरावर, आणि फोर्थ क्वाड्रंट असल्यामुळे हा एक्स पॉझिटिव्ह आहे तर वाय काय निगेटिव्ह. ओके, म्हणजे मला त्याचे काय समजले कोऑर्डिनेट कळले. आता मला एक्स ची पण व्हॅल्यू कळली, वाय ची पण व्हॅल्यू कळली. मग माझे हे दोन पॉईंट जर ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात तर माझे हे दोन पॉईंट याला पण सॅटिस्फाय करतात. मग आता हे दोघं उचलून मी जर याच्यात टाकले, एक्स व्हॅल्यू काय यम, म्हणजे आता हेच इक्वेशन काय होणार आहे, इथं जर पाहिलं तर 4ax, म्हणजे इथं काय लिहिणार आहे मी 4ax + 2ay + c इज इक्वल टू 0. मग आता इथं जर पाहिलं तर 4a च्या जागी मी m भरला, 2a वायच्या जागी मी -m भरला, m इथं टाकतो आणि इथं मायनसचा साइन देतो, प्लस कोण आला c इज इक्वल टू काय झालं 0. म्हणजे 4am आणि 2am म्हणजे कोण राहिले 2am. ओके, प्लस कोण आला c इज इक्वल टू 0. आता मी m ची व्हॅल्यू काढू शकतो इथं. काय करणार मी इथं c ला तिकडे पाठवणार, म्हणजे 2am इज इक्वल टू कोण आला c, पण c ला कोणतं साइन जाणार मायनस, आणि m ची व्हॅल्यू काढायची 2a इकडे मल्टिप्लाय ते डिवाइडला जातील, म्हणजे -c अपॉन 2a. म्हणजे मला m ची पण व्हॅल्यू समजलेली आहे. मग आता m ची व्हॅल्यू जर याला सॅटिस्फाय करते तर m ची व्हॅल्यू याला पण सॅटिस्फाय करणार आहे, कारण तो पॉइंट एकच आहे. मग आता इथे जर पाहायला गेलं तर आता इथे काय होईल 5bm
ओके, या ठिकाणी घेतो म्हणजे 5b आणि या ठिकाणी मी काय लिहिलं m आणि इथं मायनसचं साईन देणार कारण y मायनस m आहे. ओके, म्हणजे इथं पण मी ही व्हॅल्यू काय ह्या पॉईंट काय केले पुट केले. मी इथं कोणाला -2bm प्लस कोणाला d इज इक्वल टू काय आलं 0. मग आता इथं जर पाहिलं गेलं तर काय झालं 5bm मधून 2fbm गेले म्हणजे कोण राहिला 3bm. ओके, 3bm प्लस d इज इक्वल टू काय आलं 0. ओके, आता 3b m ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ओके, m ची व्हॅल्यू जर आपण पुट करायचं ठरवलं तर काय होईल पहा 3b m ची व्हॅल्यू काय m आहे -c/2a. ओके, डन. प्लस कोणाला d इज इक्वल टू काय 0. ओके, ठीक आहे, डन. मग आता 2a इथे जर 2a नी टोटल इक्वेशनला आपण मल्टिप्लाय केलं तर याला इथे मल्टिप्लाय केलं मग 2a ला 2 कॅन्सल झाला म्हणजे 3bc पण याला सिम्बॉल कोणता आला मायनस आणि इथं 2a नी केल्यामुळं प्लस 2a नी केलं आणि इंटू कोण झाला d इज इक्वल टू काय झालं 0. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर 2ad मायनस 3bc इज इक्वल टू 0 झालं. तर या पॅटर्न तुम्हाला फक्त विचारलाय, दॅट्स इट. तर हा पॅटर्न मला या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे काय केलं मी हे इंटरसेक्शन पॉईंट फोर्थ क्वाड्रंट आणि इक्विडिस्टन्स म्हणून m-m घेतला, ते दोन उचलले याच्यामध्ये टाकले, ते टाकल्यानंतर मला m मिळाला. त्यानंतर तेच दोन पॉईंट मी इथं पण टाकले त्यामुळे मला हा पॅटर्न मिळाला. पण m ची व्हॅल्यू मला तिथं मिळालेली आहे, त्या व्हॅल्यूचा मी वापर करून हा पॅटर्न एक तयार केला आणि त्यांनी मला तो पॅटर्न विचारला होता. दॅट्स इट. आले लक्षात? तर या ठिकाणी हा प्रश्न या पद्धतीने सॉल्व्ह करायचा होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय आपण, क्वेश्चन नंबर 8. काय दिलाय क्वेश्चन नंबर 8 पहा. क्वेश्चन नंबर 8 दिलाय द सेट ऑफ ऑल पॉसिबल व्हॅल्यू ऑफ थिटा, all possible value of theta in the interval for which the points 1, 2 and sin cos theta lies on same side. एकाच बाजूला ते लाय होत आहेत, लाईज ऑन सेम साइड. महत्वाचं आहे पहा, लाईन x प्लस वाय इज इक्वल टू 2. आता x प्लस वाय म्हणजे एक तर फायनल झालं तुमची x प्लस वाय ही जी लाईन आहे, जर मी x 0 ठेवला तर y मला 1 मिळेल आणि y 0 ठेवलं तर x 1 मिळेल. म्हणजे तुमची लाईन इथून पास आउट झाली, हा तुमचा 1 हा तुमचा 1 म्हणजे या पद्धतीने 0 1 1 0. ओके, ठीक आहे. आता हा पॉइंट आहे 1 2, 1 इथं आला आणि y चा 2 इथं आला म्हणजे या ठिकाणी तुमचा तो पॉइंट येतोय. ओके, ठीक आहे. आता या बाजूला ह्या लाईनच्या जर ह्या बाजूला तो पॉइंट येतोय तर साइन थीटा हा सुद्धा तुमच्या कोणत्या येणार आहे, त्याच बाजूला येणार आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे का लाईनच्या ह्या बाजूला आला पाहिजे. फर्स्ट क्वाड्रंट आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत, ग्रेटर दॅन इक्वल दॅन 1. ओके, तर थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे पॉसिबल व्हॅल्यू ऑफ थिटा. तर थिटाची व्हॅल्यू आपण काय काय पुट करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. मग याच्यात जर गेलो आपण 0 टू 3π/4, 3π/4 म्हणजे आपण बाहेर जातोय नाही, π/4 म्हटलं तर फक्त आपण मध्येच थांबतोय नाही, आपल्याला एवढा मोठा पोर्शन पाहिजे. 0 टू π/, इथं 0 आहे आणि इथं π/2 आहे पहा. आलं लक्षात? म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू सोडून तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकता. तुम्ही या क्वाड्रंट मध्ये किंवा या लाईनच्या काय राहणार आहे वरती राहणार आहे. लिमिट त्यांनी दिले 0 पासून π/2. आता इथं जर π/4 घेतलं तर तुम्हाला π/4 म्हणजे थोडक्यात अशी लाईन येऊ शकते आणि त्याच्या खालीच तुम्हाला जावं लागेल. इथं 3π/4 पाहिलं तर 3π/4 म्हणजे 90च्या पुढे तुम्हाला जावं लागेल आणि ते पॉसिबल नाहीये. आणि म्हणून एकच गोष्ट या ठिकाणी ही होती आणि ती गोष्ट कोणती आहे, म्हणजे लाईन जर तुम्ही इथं पाहिलं तर तो जो पॉइंट आहे 1 आणि 2 तो जर या ठिकाणी येतोय, फॉर एक्झाम्पल बाजूला येतोय, इथं नाही येतो वरती. ओके, तो जर बाजूला येतोय तर त्या लाईनच्या वरतीच हे पॉईंट आले पाहिजेत थिटाची व्हॅल्यू. तर त्या ह्या आहेत, कारण तुम्ही जर व्हॅल्यू ठेवून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल तो पॉझिटिव्ह आला पाहिजे आणि पॉझिटिव्ह येण्यासाठी तुम्हाला फक्त 0 π/2 हीच व्हॅल्यू पॉसिबल आहे. ही घेतली तर पॉझिटिव्ह येईल, पण एवढा म्हणजे π/4 कमी पार्ट राहील. मला काय सांगायचं तुमच्या लक्षात येत असेल तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. जनरली इथं जर तुम्ही पाहिलं तर x प्लस वायची व्हॅल्यू म्हणजे आता समजा पहा अजून एक मेथड मी तुम्हाला सांगतो. हे दोन पॉईंट जर मी या ठिकाणी ठेवले तर 1 2 आणि 3 होतात, म्हणजे 3 ही 1 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू आलेली आहे. आता जेव्हा दिलेले पॉईंट जेव्हा तुम्ही लाईन मध्ये ठेवता आणि व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त येते किंवा
हा जो 1 आहे याच्यापेक्षा जास्त आली तर तुमचा जो पॉईंट आहे ना तो नॉन ओरिजिन साईडला असतो. जेव्हा इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर त्याची व्हॅल्यू लहान येते 0 पेक्षा, तेव्हा तो नॉन ओरिजिन साईडला ओरिजिन साईडला असतो. आता इथं जर हे पॉईंट ठेवलेत तर 3 उत्तर येते, मग याचा अर्थ नॉन ओरिजिन साईड आहे. म्हणजे हे पॉईंट ठेवल्यानंतर सुद्धा काय आली पाहिजे, नॉन ओरिजिन साईड आली पाहिजे ह्या लाईनच्या वरतं. आलं लक्षात? मग तुम्ही जर या व्हॅल्यू इकडच्या व्हॅल्यू ठेवून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल नॉन ओरिजिनच्या नॉन ओरिजिनच्या खाली म्हणजे ओरिजिन साईडला पण तुम्हाला व्हॅल्यू मिळतात. म्हणून आपण हा पॉईंट काय केलेला आहे, सिलेक्ट केलेला आहे. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 काय सांगितले, द इक्वेशन ऑफ लाईन विथ स्लोप, हा स्लोप आहे, अँड मेकिंग अन इंटरसेप्ट 2 y units on negative direction of y axis. मग फॉर्म्युला माहिती तुम्हाला पॅटर्न, y इज इक्वल टू mx प्लस c. y इज इक्वल टू स्लोप किती दिलाय, -1/√2 x. आता c ची व्हॅल्यू किती दिली, -2√2. का, कारण x कोणता, x y ऍक्सिस निगेटिव्ह सांगितलंय म्हणून त्याला इंटरसेप्ट आहे. आलं लक्षात? दॅट्स इट. मग हा पॅटर्न कधी वापरतो आपण, मला वाटतं याच्या आधी पण आता आपण एकदा वापरलेला आहे. ओके, ह्याच सेशन मध्ये म्हणजे ह्याच आताच्याच लेक्चर मध्ये. मग आता इथं काय करायचं आपल्याला, √2 इथं खाली आपण काय करू, ह्या टोटल इक्वेशनलाच √2 ने काय करू, मल्टिप्लाय करू. टोटल इक्वेशनला √2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं काय झालं, √2y. इथं गेलं √2 ला √2 गेला -x, आणि इथं √2 ने √2 ला केलं तर पहा हा 2 आणि √2 ने √2 ला केलं तर 2 येणार, म्हणजे बेदोने किती होणार, इथं 4 ला कोणता साइन आहे, मायनस. आता आपल्याला काय करायचं, x ला आपण पॉझिटिव्ह करतो म्हणजे x ला इकडे बोलून घ्यावं लागेल. x पॉझिटिव्ह झाला, इकडे ऑलरेडी कोण आहे, √2y, आणि y ला पण इकडे बोलून घेतलं तो +4 इज इक्वल टू 0. आता हा पॅटर्न कुठे मिळतोय, +4 इथं पण आहे, पण x ला मायनस चुकलं, +4 इथं पण आहे, x प्लस आहे आणि 2√y झालं. कळलं? पर्याय क्रमांक 3 सिंपल क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारला गेला होता. प्रश्न क्रमांक 10 काय सांगितलंय, द इक्वेशन ऑफ परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ द लाईन सेगमेंट जॉईनिंग ए अँड बी. म्हणजे थोडक्यात काय, ए आणि बी, समजा ए इथे आणि बी इथे, यांचा परपेंडिकुलर बायसेक्टर म्हणजे ज्याला जो मधोमध तोडतो, हा झाला परपेंडिकुलर आणि हा झाला बायसेक्ट. ओके, द इक्वेशन ऑफ परपेंडिकुलर बायसेक्टर, तुम्हाला ह्या परपेंडिकुलर बायसेक्टरचं इक्वेशन काढायचं. मग आता पहिली गोष्ट, बायसेक्टर म्हणजे इक्वल 2 पार्टमध्ये. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ए चे कोऑर्डिनेट काय दिले त्यांनी, -2 आणि 3, आणि बी चे कोऑर्डिनेट काय दिले, 6 आणि -5. ओके, ठीक आहे. मग आता जर असे कोऑर्डिनेट त्यांनी दिलेत आणि हा मिड पॉईंट आहे त्याचा, आता बायसेक्टर म्हणजे मिड पॉईंट येतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला याचे कोऑर्डिनेट समजले काय, तुम्ही ह्या दोघांचा, याचा x आणि याचा x घेणार /2, याचा y /2, म्हणजे तुम्हाला याचे कोऑर्डिनेट कळले. आता याचा तुम्हाला जर स्लोप कळला तर स्लोप पॉईंट फॉर्मने तुम्ही याचं इक्वेशन काढू शकता. आलं लक्षात? म्हणजे काय पॅटर्न वापरणार तुम्ही, y - y1 इज इक्वल टू m ब्रॅकेट x - x1. ओके, आता x1 आणि y1 कडून समजले, एक याचे मिड पॉईंट तुम्ही x y काढणार आणि स्लोप कसा काढणार. आता ह्या 2 पॉईंट मधनं लाईन पास आउट होते म्हणजे याचा स्लोप कळला, याचा स्लोप जो मिळेल त्याला उलट करा, साइन चेंज करा, तुम्हाला आपल्या लाईनचा स्लोप मिळणार आहे. तो स्लोप फक्त इथं सबस्टिट्यूट करायचा आहे. ओके, मग आता याचा मिड पॉईंट काढायचा असेल तर मिड पॉईंट कसं काढतो आपण, याचा x आणि याचा x दोघांची ऍडिशन करून 2 ने डिवाइड करतो. आता ऍडिशन 6 - 2 होणार आहे म्हणजे 4 ला 2 ने डिवाइड केलं आपल्याला 2 मिळाला. ओके, आता इथं -5 आहे. ओके, -5 + 3 म्हणजे किती आलंय, -2. -2 ला जर 2 ने डिवाइड केलं तर उत्तर काय मिळालं, -1. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे आता याचे कोऑर्डिनेट कळले का तुम्हाला काय आले, याला आपण बाजूला लिहून घेऊ थोडंसं लक्षात येईल. आता हा जो मिड पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट आले 2 आणि -1. ओके, म्हणजे आता इथं y, आता इथं जर पाहिलं तर y1 ची व्हॅल्यू किती आलेली आहे, -1, त्यामुळे इथं +1 होणार. आलं लक्षात? 1 इज इक्वल टू स्लोप अजून माहित नाही, x मायनस किती येणार आहे 2, कारण x1 ची व्हॅल्यू किती आली 2. कळलं? ठीक आहे. आता याचा स्लोप काढायचा आहे. स्लोप काढायचा फॉर्म्युला काय पाहिलाय, तो लिहायची गरज नाही, आता लक्षात येईल तुमच्या, y2 - y1 अपॉन x2 - x1. आता y2 - y1 म्हणजे -5 - 3 म्हणजे -8, आणि x2 - x1 आता 6 - -2 म्हणजे त्यामुळे इथं कोणाला प्लस. ओके, ठीक आहे. म्हणजे इथं स्लोप काय आला, -1. आता जर त्यांचा स्लोप -1 आहे तर याला उलट करून साइन चेंज करायचं, म्हणजे आपला स्लोप काय झाला, 1. उलट केल्यावर 1 ला उलट केल्यावर 1च होतो आणि साइन चेंज केल्यावर +1 झाला. म्हणजे इथं काय झालं, y + 1 इज इक्वल टू x - 2. आता x ला पॉझिटिव्ह ठेवायचे, मग यालाच तिकडे घेऊन जावं लागेल, x - y
वाय तिकडे गेला, ऑलरेडी इकडे -2 आहे, हा 1 तिकडे जाऊन मायनसच होणार, 0 राहिले, म्हणजे x मायनस वाय मायनस 3 इज इक्वल टू काय आलं 0. आले लक्षात? तर x मायनस वाय मायनस 3 पहा, x मायनस वाय 3ला जर इकडे बोलून घेतलं, त्यांनी 3ला तिकडे ठेवलं, झालं. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. आता इथं तुम्ही मिड पॉईंट काढून हे मिड पॉईंट तुम्ही याच्यात सबस्टिट्यूट करून पण चेक करू शकता, कारण त्याच लाईनवरचा तो काय पॉईंट आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर पाहिलं गेलं तर जर एखादं इक्वेशन, आता इथलं कोणतं इक्वेशन ओळखायचे, तुम्ही मिड पॉईंट काढलेला आहे, आता हे 2 पॉईंट उचलून फक्त एक्स वाय मध्ये ठेवत चला, तुम्हाला जो उत्तर करेक्ट देईल तो तुमचा ऑप्शन होईल. आता इथं समजा 2 घेतला, पण इथं एकच्या जागी 2 ठेवला आणि वायच्या जागी मायनस ठेवला. ओके, आता वाय -1 आहे आणि इथलं मायनसचं साईन, म्हणजे काय झालं, उत्तर किती येणार आहे 3, झालं आपलं उत्तर. तर ते पूर्ण सॉल्व्ह करायची पण काही गरज नाहीये. ओके, तर फक्त तुम्हाला काय काढायचं ते मिड पॉईंट, स्लोप काढायची पण गरज नाही, तुम्ही डायरेक्ट मिड पॉईंट चा पॅटर्न वापरून इथून डायरेक्ट चेकआउट करत जाणार. असंही तुम्ही बऱ्याचशा गणितात करू शकता. आता इथं मी तुम्हाला बऱ्यापैकी बेसिक मेथड सांगितलेले आहेत, जर तुम्हाला याच्यातून शॉर्टकट वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता, जे तुमच्या लक्षात येतील ते, आणि माझ्या लक्षात येतील मी तुम्हाला ते या ठिकाणी सांगत जात आहे. ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी आपला स्ट्रेट लाईनचा चौथं लेक्चर संपलेलं आहे, आणि आपलं तसं 14वं लेक्चर संपलेलं आहे, म्हणजे 140 प्रश्न आपले कंप्लीट झालेले आहेत. मागचे लेक्चर पाहिले नसेल तर पाहून घ्या, आणि सर्वात 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 महत्त्वाचं म्हणजे शॉर्ट नोट्स काढा आणि शॉर्ट ट्रिक्स पण लक्षात ठेवत चला. ओके, बाय बाय, भेटू उद्या नवीन सेशन घेऊन लेक्चर 15. ओके, बाय.